यावेळेला एक मोठी बातमी येते। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात असल्याचं कळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंदणी कमी आहे आणि म्हणून अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंची ही विशेष रणनीती समजली जाते। नोंदणीमध्ये पिछाडी असल्यामुळे युवा मोर्चाला प्रचारात अधिक मेहनत घेण्याचा सल्ला एका कार्यकर्त्याकडे 25 मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक शिवसैनिक एक मतदार हे असं नियोजन आहे आणि तुर्तास भाजपला मुंबई पदवीधरमध्ये विजय कठीण दिसतोय आणि म्हणूनच विनोद तावडे मैदानात उतरलेत। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंदणी कमी असल्यामुळे अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी विनोद तावडे यांची ही विशेष रणनीती समजली जाते। नोंदणीमध्ये पिछाडी असल्यामुळे युवा मोर्चाला प्रचारामध्ये अधिक मेहनत घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। एका कार्यकर्त्याकडे 25 मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं जे नियोजन आहे ते एक शिवसैनिक एक मतदार असं आहे आणि तुर्तास भाजपला मुंबई पदवीधरमध्ये विजय मिळवणं कठीण दिसते आणि म्हणूनच विनोद तावडे मैदानात उतरलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहे। तुषार, भाजपसाठी का हे कठीण समजलं जातंय ज्यासाठी विनोद तावडे आता मैदानात उतरतायत? भाजपासाठी श्वेता नक्कीच ही लढाई खूप महत्त्वपूर्ण अशी लढाई असणार आहे, कारण की विद्यमान आमदार अनिल परब यांच्या विरुद्ध आपल्याला किरण शेलार हा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना उबाटा गटाकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्याचं पाहायला मिळतंय, मात्र दुसरीकडे भाजपकडून मात्र या ठिकाणी नोंदणी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांना मैदानात उतरवलेलं आहे। किरण शेलार यांच्यासाठी आशिष शेलार यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी किरण शेलार यांना निवडून आणण्यासाठी आहे। त्यामुळेच काल दादर येथील वसंत स्फूर्ती कार्यालयामध्ये भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे हे देखील आपल्याला या बैठक घेताना पाहायला मिळत होते आणि बैठक घेत असताना त्यांनी युवा मोर्चाकडे एक विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे, कारण की मतदारांची नोंदणी ही कमी झाल्यामुळे आता विनोद तावडेंनी एक वेगळी रणनीती आखलेली आहे। या रणनीतीनुसार एका कार्यकर्त्याकडे आता 25 मतदानाची या ठिकाणी जबाबदारी असणार आहे, तर दुसरीकडे शिवसेना उबाटा गटाकडे आपल्याला प्रामुख्याने एक शिवसैनिक एक मतदार अशी आपल्याला जबाबदारी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नेमकं बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र हा सामना भाजपाला देखील तितकाच आपल्याला टफ समजला जातोय, कारण की विद्यमान आमदार अनिल परब यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला या मतदारसंघामध्ये आपल्याला विजय प्राप्त होताना पाहायला मिळत होता। त्यांची नोंदणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये होती। त्यामुळे आता भाजपाची एकीकडे नोंदणी कमी असताना आता भाजपा हा विजय कसा खेचून आणतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस या निवडणुकीवरती लक्ष ठेवून आहेत। आशिष शेलार यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि काल विनोद तावडेंची विशेष रणनीती, त्यामुळे हा विजय मिळवण्यासाठी